श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानाच्या अध्यक्षपदी राहुल महाराज साळुंके यांची निवड. त्र्यंबकेश्वर येथील पवित्र श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानाच्या अध्यक्षपदी हरिभक्त परायण राहुल महाराज साळुंके यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना राहुल महाराज साळुंके म्हणाले की हे पद नसून माझ्यासाठी ती एक पवित्र सेवा आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराज हे संपूर्ण विश्वाचे गुरु असून त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपणे हीच खरी साधना आहे. संस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संस्थेची कार्यपद्धती अधिक उत्कृष्ट व उन्नतीशील करण्याचा ध्यास अंतःकरणाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाविकांच्या श्रद्धेला साजेसा आणि पारदर्शक कारभार घडवून आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. या निवडीबाबत बोलताना राहुल महाराज साळुंके यांनी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. सर्व विश्वस्तांनी एकत्रित येत एकी आणि समन्वयाने मला ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे, असेही त्यांनी सांगितले. राहुल महाराज साळुंके यांच्या नेतृत्वाखाली श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानाचा विकास अधिक गती घेईल असा विश्वास भाविक व नागरिक वर्गातून व्यक्त केला जातोय. महाराज काय सांगाल, श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली आहे, कसे बघता याकडे काय सांगाल? धन्य धन्य निवृत्ती राया काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन. विश्वगुरूंनी दिलेला हा माझ्या कामाचा कृपा आशीर्वाद मी समजेल आणि हे पद नसून तर ही सेवा आहे खऱ्या अर्थाने मी असं समजेल. कारण संत श्री निवृत्तीनाथ महाराज हे संपूर्ण विश्वाचे गुरु आहेत आणि गुरु हे शिष्याला मार्गदर्शन करत असतात, सन्मार्गाला लावत असतात आणि संस्थांचा विकास, उत्कर्ष आणि उन्नती हाच अंतःकरणात ध्यास माझ्या पूर्णपणे कामातून आपणास पुढे येणाऱ्या काळात दिसेल. विश्वस्त मंडळाने जो सर्वांनी एकत्र येऊन माझ्यावर विश्वास टाकला बहुमताने आणि सर्वांच्या एकीकरणाने, कुठल्याही प्रकारचा विरोध न करता सर्वांमते मला ही सेवा करण्याची संधी दिलेली आहे. आपल्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात कशी झाली महाराज, काय सांगाल? मी श्री क्षेत्र डुबेरे, सिन्नर तालुका, जिल्हा नाशिक या गावामध्ये जन्म घेतला. त्यानंतर हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये हनुमान चालिसीचं पठण, हरिपाठाचं पठण आणि गावामध्ये आपण जो अखंड हरिनाम सप्ताह होता, या सप्ताहामध्ये अगदी ताडपत्री अंथरण्यापासून तर शेवटी टाळ घेऊन उभं राहण्यापासून लहानपणापासूनच हे बाळकडू अंतःकरणात पहिल्यापासून स्फुरलेलं होतं. त्यानंतरचा तो प्रवास डुबेरे ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा, त्यानंतर नाशिकला माझं येणं झालं उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने आणि मग त्यानंतर ह्या नाशिक पाथर्डी नगरीमध्ये पाथर्डी गावाने मला भरपूर प्रेम दिलं आणि पाथर्डीकरांनी आध्यात्मिक काम करण्याची एक मोठी संधी दिली. पाथर्डी पंचक्रोशीत मी पहिला अखंड हरिनाम सप्ताह पाथर्डी फाट्यावरती चालू केला. त्यानंतर ते अनेक सोहळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होऊ लागले. तदनंतर छत्रपती संभाजी स्टेडियम, नेपाळ देशामध्ये असे अनेक विषय संप्रदायातील नाशिक शहर असेल, ग्रामीण भागात असेल, सर्वच वारकऱ्यांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास टाकला, सहकार्य केलं आणि अगदी शून्यातून एक सेवा सुरू केली आणि आज ती विश्वगुरूंच्या चरणापर्यंत पोहोचली आहे. आपल्या अध्यक्षपदापर्यंत आपल्या या निवडीमागे संस्थानातील कोणत्या कामाचा किंवा परंपरेचा वाटा महत्वाचा ठरला असे आपणास वाटते? निवड हा एक नाममात्र विषय आहे. खऱ्या अर्थाने मी मगाच सांगितलं की सेवा हा एक महत्वाचा विषय आहे. मुळात विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान हे विश्वव्यापक आहे, परंतु मागील काही वर्षांपासून ते एक वेगळ्या अवस्थेत होतं. परंतु ज्यावेळेस नवीन काही विश्वस्त मंडळांची निर्मिती झाली तदनंतर काही विधायक काम या संस्थांसाठी उभे राहिले. मागच्या विश्वस्त मंडळांनी सुद्धा अनेक चांगले प्रगतिशील कामं केले, परंतु युवा वर्ग याच्यात चॅरिटी कमिशनरनी ज्यावेळेस नेमलं आणि सगळ्या विश्वस्तांची जी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थी एक निवड झाली, त्यानंतर एक चांगल्या कामाचं मार्गदर्शन मिळालं. मुळात सर्व ज्येष्ठ वारकरी संप्रदाय मंडळी आहेत त्यांनी याच्यात खूप चांगलं सहकार्य सर्वांना केलं आणि परंपरा, त्यानंतर आपल्या अधिष्ठानाची बद्दल असलेली प्रेरणा ही पहिल्यापासून माझ्या हृदयात आहे, अंतःकरणात आहे. भाविकांसाठी कोणत्या नवीन सुविधा उभारण्यात आपला भर असणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं आपल्या संस्थांच्या वतीने आपण भाविकांकरता संस्थांनी पाठीमागे निवृत्तीनाथांची गाथा प्रकाशित केली की जेणेकरून निवृत्तीनाथांचं वाङ्मय समाजापर्यंत पोहोचावं. पुढील येणाऱ्या काळामध्ये ती गाथा सार्थ करण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिराचा सभामंडप गेल्या अनेक वर्षापासून तो राहिलेला आहे, त्याचंही काम प्रगतीपथावरती होणार आहे.
वारकरी निवृत्तीनाथांच्या वारीला येतात, त्यामुळे दर्शन बारीचे विषय अनेक प्रलंबित आहे, तेही प्रगतीपथावरती आपण पुढे नेऊन करणार आहोत. एक चांगलं उत्तम दर्जाचं सुसज्ज असं भक्तनिवास, जेणेकरून महाराष्ट्रातून येणाऱ्या कानाकोपऱ्यातील वारकऱ्यांना ते निवासासाठी माफक आणि नाममात्र शुल्कावरती उपलब्ध व्हावं. अन्नछत्राचा विषय आहे, प्रसाद लाडू योजनेचा विषय आहे. त्यानंतर निवृत्तीनाथांच्या साहित्याचं एक छोटंसं आपण त्या ठिकाणी छान म्युझियम टाईप आपण तेही आपण पुढे जाऊन करणार आहोत. निवृत्तीनाथांची जी आषाढी वारी आहे, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, या वारी संबंधाने वारकऱ्यांच्या सोयी सुविधा, मग मोबाईल टॉयलेट्स असतील, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, त्यानंतर जो अपघाताचे प्रमाण पाठीमागे वाढले होते त्या अपघातावर नियंत्रण असेल, आणि असे छोटे छोटे बारीक विषय, वारकरी पायी चालत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता झालं शक्य, सर्वांचा आशीर्वाद असेल, शासनाची कृपा झाली आणि सर्व वारकऱ्यांनी सहकार्य केलं तर आपण निवृत्तीनाथांचा पायी मार्ग जो राजमार्ग म्हणून आपण करूया, की जेणेकरून ज्याप्रमाणे माऊलींचा सोहळा पंढरपुराच्या पांडुरंगाच्या रावळापर्यंत जातो, तसाच विश्वगुरूंचा सोहळा सुद्धा राजमार्गानं जावं आणि आनंदात जावा. महाराष्ट्रातील युवक वारकरी या सोहळ्यात सहभागी व्हावं, त्यासाठी विशेष मी प्रयत्न करणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी संस्थानाने आतापासून काही नियोजन सुरू केले का महाराज? येणारा कुंभमेळा हा खऱ्या अर्थाने वारकऱ्यांची सुवर्णवर्णी आहे आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीने आपण जलद गतीने बाकीच्या प्रशासकीय कामं जी आहेत, प्रशास योजनेचे ते कामं पूर्ण झालेले आहे. ती इमारत वारकऱ्यांसाठी आपण सेवेसाठी तत्परतेने उभी केलेली आहे. भाविकांच्या दर्शनाची सोय असेल, निवासाची सोय असेल, त्यानंतर भोजनाची सोय असेल, या संबंधाने आपण विधायक कामं केलेली आहेत. संस्थांची एक 7 एकर जागा आहे, त्या 7 एकर जागेमध्ये सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचा प्लॅन बनवला आहे. लवकरच शासनाचा पाठपुरावा करून आपण ते करणार आहोत. आणि एक विशेश प्रयत्न आमचा असा असणार आहे की भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक त्र्यंबकराज नगरीत येत असतात आणि निवृत्तीनाथ हे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे. त्र्यंबकराज सर्वांना माहीत आहे, त्याचबरोबर निवृत्तीनाथही सर्वांना कळावे, त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही भाषेमध्ये आपण वेगवेगळे फलक त्र्यंबक नगरीमध्ये लावणार आहोत. जसं उत्तराखंडमध्ये गेल्यानंतर ही देवभूमी, उत्तराखंड देवभूमी आपका स्वागत आहे असं म्हटलं जातं, तसं या ठिकाणी नाशिकमध्ये प्रवेश केल्यानंतर, महाराष्ट्रात प्रवेश केला, संत भूमी नाशिक में अपना स्वागत आहे असे कमान लावल्यानंतर, असे बोर्ड लावल्यानंतर निश्चित संत वाङ्मय जगात पोहोचेल. जाता जाता भाविकांना काय संदेश द्याल महाराज? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सर्व भाविकांना एकच विनम्र प्रार्थना करेल, संदेश नाही म्हणणार, प्रार्थना करेल, विनंती करेल की विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराचं काम, सभामंडपाचं काम प्रगतीपथावरती आहे आणि या कामाला आपल्या सर्व भाविकांच्या योगदानाची, सहकार्याची अपेक्षा आहे. आपण सर्वांनी आर्थिक योगदान, त्याप्रमाणे वस्तुस्वरूप योगदान, मंदिरात आपण रितसर त्याचं नोंद करून, पावती घेऊन आपण आर्थिकदृष्ट्या मंदिराला सबळ करावं. शासन आपल्याला जे देतं ते देतच, परंतु निवृत्तीनाथ दादांच्या चरणी आपण केलेली सेवा आपल्या सर्वांना कामी येणार आहे. म्हणून आपल्या सर्वांनी निवृत्तीनाथ मंदिरात दर्शनास यावं, प्रचार प्रसार प्रसिद्धीसाठी मदत करावी. येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये आपण वारकरी म्हणून सर्व भारतातून येणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी सर्व तत्पर राहावं आणि संस्थांचा उत्कर्ष, विकास, प्रचार प्रसारासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. अशी ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.